राज्यात सीमा भागांमध्ये सातत्याने उठावाची भाषा जोर धरू लागली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागातील गावांची खदखद आता व्यक्त होऊ लागली आहे। त्यात आता नांदेडची भर पडली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या सीमावर्ती गावांचा विकास करा नाही तर तेलंगणात जाऊ द्या या मागणीसाठी देगलूर तालुक्यातून आज कृती समितीची संवाद यात्रा निघाली। ही यात्रा देगलूर, बिलोली आणि धर्माबाद तालुक्यातल्या तेलंगणा सीमेवरच्या गावांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधणार आहे। 7 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान जवळपास 100 गावात ही संवाद यात्रा जाणार आहे। गावाच्या समस्या जाणून घेऊन कृती समिती त्या शासन दरबारी मांडणार आहे आणि सरकारनं या समस्यांकडे लक्ष न दिल्यास पुढील भूमिका ठरवणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। तेलंगणाच्या सीमेवरचं गाव आहे। इथे अनेकांची श्रद्धा आणि आस्था असलेलं गाव। इथून आमच्या ह्या यात्रेची सुरुवात आहे। यामध्ये लोकांशी संवाद साधणे हेतू हा आहे। इथल्याकडे तुम्ही पुण्या मुंबईकडेच लक्ष न देता आम्ही सुद्धा महाराष्ट्रातलेच आहोत, आम्हाला सुद्धा महाराष्ट्रावर प्रेम आहे, मग आमच्याकडे उपेक्षा होता कामा नये ही मूलभूत बाब आहे। यापुढे बी आम्ही सर्वांशी संवाद साधून शासनाने जर लक्ष दिलं नसेल तर आम्ही आमची पुढची भूमिका देशी आक्रमक राहील। ही संवाद यात्रा आहे, ही काही शक्ती प्रदर्शनाची यात्रा नाही। तेलंगणामध्ये जे जायचं आहे आणि महाराष्ट्रात राहून विकास करायचा, ह्या ज्या 2 मतं आहेत, ह्या 2 मतांच्या विषयी लोकांना समजून घ्यायचं आहे। या यात्रेचा हेतू असा आहे, या यात्रेमध्ये सीमावर्ती भागातील लोकांचे प्रश्न शासनाकडे मांडावीत, शासनाचं लक्ष इकडे वेधलं जावं हा मूलभूत हेतू असतानाच दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब यामधली अशी आहे की या संवाद यात्रेतून लोकांच्या खऱ्या समस्या पण समजून घेणे आणि ती शासनाकडे मांडण्यासाठी सोयी व्हावं ही त्यामधला मूलभूत हेतू आहे।